आपण सगळेजण आपापल्या कामामध्ये स्वतःचं असं वेगळेपण शोधत असतो, पण हे वेगळेपण आपल्या आतमध्येच दडलेलं असतं. त्याचा वेध घेत त्याच्या मुळापाशी जाऊन जे साध्य होतं ते स्वार्थ. असं विचारांचं वेगळेपण लहान मुलांमध्ये देखील असतं. त्यांना याचा अनुभव वेगवेगळ्या माध्यमातून घेता यावा यासाठी आमचा 7 जणांचा गट स्वार्क नोव्हेंबर 2017 पासून काम करत आहे. नाटक, नृत्य, कला, सायकोलॉजी, शिक्षण क्षेत्र यासारख्या विविध विषयांचा अनुभव आणि अभ्यास करणाऱ्या आम्ही एकत्रित काम करायला सुरुवात केली. अगदी नर्सरी ते 9वी पर्यंतच्या मुलांच्या संकल्पनांवर आम्ही काम करतो. कुठल्याही विषयातील संकल्पना स्पष्ट झाली की त्यातले विचार अधिक प्रगल्भ होत जातात. तसेच या संकल्पना का शिकायच्या किंवा त्याचा वापर कसा करायचा हे जर मुलांना खेळ, नाटक, गाणं, नृत्य, वेगवेगळे प्रयोग या माध्यमातून कळलं तर खऱ्या अर्थाने शिकणं ही प्रक्रिया अनुभवता येते. यासाठी स्वार्क वेगवेगळ्या फॉर्म्समधून मुलांसाठी काम करत आहे. म्हणजे एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा असे नवनवे मार्ग स्वार्काने शोधले आहेत. याची सुरुवात मात्र 2-3 दिवसाच्या कार्यशाळेतून झाली. कुतूहल, गोष्टीकोन, बोलवाणी यासारखे वर्कशॉप स्वार्काने घेतली आहेत. यात मुलांचा मिळालेला प्रतिसाद अगदी सुखावणारा होता. छोट्या छोट्या संकल्पना विविध माध्यमातून शिकताना मुलांना खूप नवीन गोष्टी उमगल्या. परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळे मुलांना आणि आम्हालाही या वर्कशॉपचा कालावधी वाढवावा असं वाटलं. त्यातूनच वर्षभरासाठी सातत्याने भेटून प्रकल्प किंवा प्रोजेक्ट पद्धतीने काम करण्याची संकल्पना पुढे आली. त्यासाठी काही शाळा आणि सोसायटी यांच्याबरोबर अशा पद्धतीने काम करण्याविषयी चर्चा केली. त्यातून ज्ञानज्योती विद्यामंदिर, कोल्हेवाडी, पुणे येथे पहिला प्रकल्प देखील सुरू झाला. वर्कशॉप्समध्ये घेतले गेलेले खेळ आता वेळेची मर्यादा न बाळगता खेळता येऊ लागले. तसेच सतत भेटत असल्यामुळे स्वार्कचे ताई दादा आणि मुलं यांना नवनवीन प्रयोगही करून बघता आले. यातच कधीतरी नाटक तर कधी पपेट्री या माध्यमांचा संकल्पना समजावण्यासाठी वापर केला गेला. त्यातून स्वार्कला संगीत, नृत्य, नाटक, कथाकथन या कलांचा वापर मुलांच्या मनोरंजनाबरोबरच प्रबोधनासाठी करता येतो हे लक्षात आलं. आणि त्यातूनच गोष्ट बिष्ट हा पहिला परफॉर्मन्स स्वार्कनी माधुरी सहस्रबुद्धे यांच्या बालरंजन केंद्रात केला. यापुढेही यासारखे अनेक कार्यक्रम मुलांसाठी आणि पालकांसाठी आम्ही करणार आहोत. याशिवाय मुलांना घरी खेळता येतील असे काही शैक्षणिक खेळ तयार करण्यासाठी स्वार्क काम करत आहे. त्याचप्रमाणे टीचर्स वर्कशॉप, पॅरेंट्स काउन्सिलिंग याबाबतही आम्ही पुढील काळात काम करू इच्छितो. तसेच ऑनलाईन सेशन्सद्वारे पुण्याबाहेरील पालक आणि मुलांबरोबर काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. मुलांबरोबर काम करण्यासाठी असेच नवनवीन मार्ग स्वार्क नेहमीच शोधत राहील. स्वार्कच्या पुढील उपक्रमांबद्दल जाणून घेण्यासाठी किंवा स्वार्कबद्दल अधिक माहितीसाठी आम्हाला नक्की संपर्क करा.